नमस्कार. पद्मादेवीज गार्डनमध्ये आजचा एपिसोड हा मदर्स डे स्पेशल आहे. आज मी आपल्याला माझी छोटीशी बाग दाखवणार आहे. रंगीबिरंगी फुले, हिरवीगार पाने, रसरसलेली फळे, आल्हाददायक वातावरण, मन सुखावणारी फुलझाडे, हवा शुद्ध करणारी, ऑक्सिजन पुरवठा करणारी झाडे, असा नयनमनोहर बगीचा माझ्या आईला समर्पित आहे. घराभोवतालच्या वृक्षराईने अंतर्बाह्य वातावरण थंडगार, आल्हाददायक, प्रसन्न, निरोगी राहते. माझ्या आईला फुलझाडांची व निसर्गाची प्रचंड आवड होती. आम्ही तिच्या आवडीचा अतिशय सुगंधित असा पिवळा सोनचाफा पहिल्यांदा लावला. त्याला इतके भरभरून फूल आले की दारात चाफ्याचं झाड आहे की चाफ्याचा फ्लॉवर पॉट आहे असं वाटतं. जवळजवळ 35पेक्षा जास्त प्रकारच्या हायब्रिड जास्वंदी अतिशय सुंदर माझ्या बागेत आहेत. जाई, जुई, मोगरा, सायली, कुंद, अबोली, अनंत. अनंताच्या तर माझ्याकडे 3 व्हरायटीज आहेत. रोज सकाळी दारात पारिजातकाचा सडा आणि त्याचा सुगंध अवर्णनीय आहे. कवटी चाफा, सोनचाफा, हिरवा चाफा, ऑरेंज चाफा, अशा चाफ्याच्या आणि चंदन चाफा अशा 4 व्हरायटी माझ्याकडे आहेत. झेंडू, शेवंती, कृष्णकमळ 3 रंगाचे आहेत. कृष्णप्रिया, वैजयंतीचा कितीतरी मोती माझ्या झाडाला आले आहेत. बाल्सम, पिटोनिया, बिगोनिया, बेल, तुळस, आवळा, नीम, लिंबू, फणस, पेरू, कढीपत्ता, नारळ, चिकू. सीताफळच्या झाडाला तर भरपूर सीताफळे येतात. मी जर यादी गडलिंबू किंवा महाळुंग जे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या हातात असतं तेही झाड माझ्याकडे आहे. आमच्या घरात रोज सकाळी इतका पक्ष्यांच्या किलबिलाटानेच आपल्याला जाग येते. सकाळीचा व्ह्यू इतका छान असतो की रंगीबेरंगी फुलं पाहिले की निसर्गाचा सुंदर आविष्कार अनुभवता येतो. बुलबुल, भारद्वाज, सुगरणपासून कोकिळ आणि मला अनेक पक्ष्यांची नावंही माहीत नाहीत असे अनेक पक्षी आणि त्यांचे घरटे माझ्या बागेत आहेत. चाफ्याची फळं खायला कोकिळ आणि भारद्वाज नेहमी आपली हजेरी लावत असतात. फुलपाखरू, भुंगे, मधमाशा, अगदी आपल्या सर्वांचा आवडता मोरसुद्धा माझ्या बागेत हजेरी लावतो. त्याचा म्याव म्याव आवाज ऐकून बऱ्याच वेळा सकाळी जाग येते. आईच्या आवडीची आम्ही ही सगळी झाडं खूप लावली. त्या झाडांना आलेल्या फुलांच्या सुगंधात मला आई दिसते. मी सकाळी माझ्या बागेत गेले की मला तिची खूप आठवण होते. झाडाला आलेल्या फळांमध्ये मला आई दिसते. झाडांच्या सावलीत उभी राहिले की वाऱ्याची झुळूकही मला आईचा स्पर्श देऊन जाते. घराच्या भोवती कंपाऊंडच्या बाहेरून आतून संपूर्ण फुलं फळांची मी खूप झाडं लावली आहेत. देवपूजे, सर्व प्रकारची सुवासिक सुंदर फुलं देवघराचं व घरातलं वातावरण प्रसन्न करतात. झाडांची देखभाल करणे, पाणी घालणे, कटाई करणे हे सर्व कामे मी अगदी आवडीने स्वतःच करत असते आणि अगदी खूप अवघड असेल तर कुणाकडून तरी करून घेते. आता मात्र झाडांना आलेला बहर किंवा एवढी सुंदर झाडं झालेली बघून माझी बागकामातील आवड नक्कीच द्विगुणित झाली आहे. पूर्वी मी झाडं वगैरे असं काही लावलेलं नाही, पण आता मात्र आणि कुठलीही गोष्ट आनंदाने आणि मनापासून केली की त्याचे रिझल्ट नक्कीच मनासारखे मिळतात. ही माझ्या आईची शिकवण आहे. मोकळ्या जागेत मांडणी केली तर घराचे सौंदर्य खुलून दिसते. घरकामात फुलांनी बहरलेली बाग आणि खूप फुललेली फुलं आणि फळांची झाडं बघितली. घरकामातून आलेलं टेन्शन किंवा कंटाळा लगेच दूर होतो.